नमस्कार, मी आता हडसर गावामध्ये आहे. हडसर गावामध्ये कार्यक्रम 2 गटाचे सातत्याने होत आहेत. महाशिवरात्रीचा हा उत्सव 2 गटांमध्ये होत असताना पोलीस स्टेशनवरून दोन्ही गटांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामध्ये दोन्ही गटांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, अन्यथा दोन्ही गटाचे कार्यक्रम बंद करावेत, असं स्पष्ट निर्देश पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर साहेब यांनी हडसर ग्रामस्थांच्या दोन्ही गटांच्या प्रमुखांना सांगितलं होतं. त्यानंतर हडसर गावामध्ये दोन्ही गटांची आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गावचे पोलीस पाटील वसंतरामजी सांगडे पाटील हे या बैठकीच्या ठिकाणी हजर होते आणि या बैठकीमध्ये जे काही ह्या दोन्ही गटाचे निर्णय झाले त्याच्यामध्ये एका गटाचे प्रमुख संतोष मारुती सांगडे आपल्या समोर आहेत. संतोष, काय झाले, तुमचं काय ठरलं या मीटिंगमध्ये? आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं आज आपल्या गावामध्ये 2 गट आहेत. या 2 गटांमध्ये या ठिकाणी असा विषय घेण्यात आला आहे की जो आमचा 15/2/2026 रोजी होणारा महाशिवरात्रीचा कार्यक्रम हा सकाळी ठीक 11 वाजता चालू होईल. हजेरीचा कार्यक्रम 16/2/2026 रोजी 11 वाजता या ठिकाणी संपेल, असं या ठिकाणी मी जाहीरपणे सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी सांगतो. ठीक आहे, म्हणजे तुमचं सामंजस्याने आपापसात कार्यक्रम करायचे असं ठरलेलं आहे? हो, आमचं आपापसात सर्व ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे, हा सर्वांना मान्य आहे. ओके, या ठिकाणी दुसऱ्या गटाचे प्रमुख दिनकर शिरगिरे आहेत. आपण काय सांगाल याबाबत? नाही, काय नाही, आमचा वाद हा फक्त हजेरीपुरताच होता. का तर त्यांनी त्यांच्या हँडलवर 1चा टायमिंग दिला होता आणि हजेरीच्या दिवशी आमचा आर्करोष्टाचा कार्यक्रम असल्यामुळं तो आम्ही सकाळी 10 वाजता चालू करणार होतो. परंतु मग त्यांनी समंजसची भूमिका घेतलेली, त्यांनी असं जाहीर केलेलं की आम्ही आमचा हजेरीचा कार्यक्रम हा 11 वाजता संपू आणि तदनंतर आपल्या गटाचा जो आर्करोष्टाचा कार्यक्रम हा ठरल्या वेळेप्रमाणे होईल. म्हणून या ठिकाणी पोलीस पाटील समेत अख्ख्या गावातील सर्व ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी हजर झालेले, ग्रामपंचायतचे उपसरपंच सुद्धा या ठिकाणी आहेत आणि मग पोलीस पाटील पण आहेत. तर ह्या समझोत्यानुसार त्यांनी त्यांचा हजेरीचा कार्यक्रम 11 वाजता बंद केल्यानंतर इथं गावात कोणताही वाद किंवा विवाद हा सध्या कार्यक्रमापुरता तरी राहिलेला नाही. परंतु आज दोन्ही गटाचे कार्यकर्ते गावातील सर्व ग्रामस्थ आहे. आमचं हेच मत राहील का इथून पुढे सुद्धा जर आपण अशा स्वरूपाचं जर बसलो आणि कार्यक्रमाची वाटणी न करता एक स्वरूपाने जर गाव पातळीवर कार्यक्रम झाले तर हे अधिक चांगलं होईल असं मला वाटतंय. म्हणून त्या गटाचे प्रमुख समजा येणीरामा असेल, दाजी असेल, इकडून भास्कर असेल, संतोष असेल, यांनी सुद्धा भविष्यात विचार करावा आणि गावाची बैठकीमध्ये पुढे इथून पुढं की बुवा शिवरात्र ही गावचीच आहे, सप्ताह हा गावचाच आहे, कुठंतरी एकोप्याने या. तुमचे आमचे काही भेद असतील तर ते यात्रेपुरते मर्यादित न ठेवता ते पर्सनल चालूच राहतील. पण गावाच्या यात्रा आणि उत्सव जेव्हा सगळे एकत्र राहतील तर अधिकरित्या सक्षमपणाने होईल आणि गावाच्या विकासाला हातभार लावता येईल. ठीक आहे, मग आता या वर्षीचे जे तुमचे 2 कार्यक्रम आहेत ते दोन्ही गटाचे अतिशय सामंजस्य भूमिकेतून होणार आहेत? हो, सामंजस्य भूमिकेतून होणार आहेत आणि अतिशय चुरशीचे सुद्धा या ठिकाणी होणार आहेत. म्हणजे अटीतटीच येते, परंतु कुठलाही गोंधळ, गाव गोंधळ किंवा भांडणं हाणामाऱ्या होणार नाहीत. का तर हडसर गावची परंपरा आहे. आतापर्यंत हडसर गावात 2-2 कार्यक्रम होत आले, पण गटागटामध्ये कधीही आतापर्यंत भांडणं झालेली नाही किंवा कुणाचे वाद विकोपाला गेलेले नाही. गावचे पोलीस पाटील या ठिकाणी आहेत. तुम्ही या बैठकीचं नेतृत्व केलं, काय सांगाल या बैठकीबाबत? नेतृत्व म्हणजे काय, हे दोन्ही सलोख्यानं झालं, हे त्यांचा आभार आहे. ओके, धन्यवाद.